मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानंतर आता राज्यात आणखी एका आरक्षणाच्या मागणीनं जोर धरलाय। बंजारा समाजानं अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षणाचा लाभ द्यावा या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे। छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या गोर बंजारा एसटी आरक्षण मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली आहे। पाहूयात। नव्या आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी, रस्त्यावरचा संघर्ष आणि न्यायालयीन लढ्याचीही तयारी। मराठा आंदोलनानंतर आता बंजारा समाजही आक्रमक। मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरमधील कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता बंजारा समाजाने देखील त्याच गॅझेटियरचा आधार घेत एसटी आरक्षणाची मागणी पुढे रेटली। हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये उल्लेख असल्याचा दावा समाजाच्या अभ्यासकांकडून केला जातो। मात्र त्यानुसार आरक्षणाचा लाभ मिळत नसल्यानं बंजारा समाजानं रस्त्यावरचं आंदोलन आणि न्यायालयीन लढा उभारण्याचा निर्धार केला। छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या गोर बंजारा एसटी आरक्षण मेळाव्यात राज्यभर आंदोलन छेडण्याची घोषणा करण्यात आली। या समाजाने रस्त्यावर येऊन आक्रमकरित्या हा लढा लढला पाहिजे आणि सोबतच येणाऱ्या दिवसामध्ये पुढची जी दिशा आहे ही दिशा कशी असेल, काय असेल, या सगळ्या गोष्टी इथून ठरवणार आहोत। आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारला ताकीद देतो की जर तुम्ही आता आमच्या भावना लक्षात न घेता जर जी समिती नेमली ती समितीच्या शिफारशी जर लवकर नाही केल्यात तर हा समाज पुन्हा रस्त्यावर येईल आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। बंजारा समाज हा महाराष्ट्रामध्ये 1 करोडच्या वर आहे। यांना राजकीय दृष्ट्या हा माग पडेल एवढी चेतावणी या ठिकाणी आम्ही देण्यासाठी आलोय। हा आरक्षणाचा मुद्दा फार महत्वाचा मुद्दा आहे, आम्ही घेतल्याशिवाय तो राहणार नाही। बंजारा समाजाच्या प्रतिनिधींचं म्हणणं आहे की मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरमधील पुराव्यांच्या आधारे आरक्षणाचा लाभ मिळू शकतो, तर त्याच गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाबाबत असलेल्या नोंदींचाही सरकारनं विचार करावा। एका समाजाच्या बाबतीत पुरावे ग्राह्य धरले जातात, मात्र बंजारा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप समाजाकडून केला जातोय। त्यामुळे शासनानं या प्रश्नावर तातडीनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली आहे। अंमलबजावणी करणे एवढाच भाग शिल्लक राहिलेला आहे, परंतु आझाद भारताच्या 79 वर्षामध्ये सरकारने सातत्याने दुर्लक्ष केलं आणि त्या कारणामुळे 79 वर्षाची जी काही पिळवणूक सरकारकडून गोरबंजारा बांधवांची झालेली आहे त्याचा परिणाम म्हणून 57-58 मोर्चे तर संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने बघितलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये जर सरकारने दखल घेतली नाही तर हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, एवढा मात्र इशारा या ठिकाणी आम्ही देतोय। बंजारा समाजाचे नेते सांगतात की देशातील अनेक राज्यांमध्ये बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचा लाभ मिळतो, मात्र महाराष्ट्रामध्ये हा लाभ मिळत नसल्यानं समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जाते। शासनाकडून सावत्र वागणूक मिळत असल्याचा आरोप करत बंजारा समाजानं राज्यव्यापी जन आंदोलन उभारण्यासोबतच न्यायालयात देखील लढा देण्याचा निर्णय घेतला आहे। येत्या काळात या मागणीवरून राज्यातील आरक्षणाच्या राजकारणाला आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सरकार जर आमच्या ह्या आरक्षणाची दखल घेत नसेल तर आम्ही गोरसैना असोच्या जेवढा सकल बंजारा असोच्या बंजारा क्रॉसिंग खुर्च्या माध्यमातून महाराष्ट्रभर आम्ही या सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन उभे करू आणि आंदोलनच नाही, आम्ही कोर्टाची पण लढाई लढू, पार्लमेंटरी लढाई पण लढू। मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्याप पूर्णपणे शांत झालेला नसतानाच आता बंजारा समाजानं एसटी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यामुळे राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नावर नव्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी घडण्याची चिन्ह दिसतात। मराठा समाजाला सरकारनं त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या, त्यांना आरक्षणाचा लाभ दिला। ज्यांच्याकडे हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे पुरावे आहेत त्यांना याची संधी मिळाली। मात्र दुसरीकडे हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख या ठिकाणी एसटी मध्ये केलेला असताना देखील त्यांना लाभ मिळत नाहीये। त्यामुळे त्यांनी आता आंदोलनाची लढाई आणि त्यासोबतच रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू ही भावना व्यक्त केलेली आहे आणि गरज पडलीच तर कायद्याची देखील लढाई लढू असा आता इशारा या ठिकाणी दिला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।